नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला आजचा विषय जरा गंभीरच आहे, म्हणून नीट काळजीपूर्वक बघा. काय होतंय, भारतात दरवर्षी 2,60,000 जण फक्त दारू पिल्यामुळे मरण पावतात. आता दारू पिल्यामुळे म्हणजे दारू पिण्यामुळे सतत कंटिन्यू जास्त दिवस दारू पित राहिल्यामुळे त्यांना वेगवेगळे आजार होतात. त्यांची किडनी, फुफ्फुस, यकृत हे खराब होतं आणि ते मरण पावतात. अजून जर दारू पिऊन एखादं काय लहान आजकाल कमी वयात सुद्धा दारू प्यायला लागलेत, ते काय करतात, दारू पिऊन गाडी वगैरे चालवणार, रोड ॲक्सिडेंट वाढलेत ह्याच्यामुळे ही कारणे सगळी झाली आहेत. तर आपला आजचा हाच गोष्टीला एक्सप्लेन करण्यासाठी टॉपिक आहे. तर आजचा आपला विषयच काय आहे म्हणजे माहिती का, दररोज दारू प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात. तर आपण ह्याची काही कारणे आहेत, सुरुवातीची कोणती लक्षणे आहेत, दीर्घकालीन तुम्हाला काय नुकसान होत आहे त्याचं, तुम्ही ह्याच्यामध्ये काय आहार घेतला पाहिजे, तुम्ही हे दारू पिणं कसं कमी करायचं किंवा बंद कसं करायचं याबद्दल सविस्तर माहिती मी या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही कृपया व्हिडिओ नीट काळजीपूर्वक बघा. आता बरेच जण काय म्हणतात, दररोज फक्त मी 1 ते 2 पेग घेतो, त्यामुळे काय नुकसान तर होत नाही ना. हा समज कितपत खरा आहे ते सगळं आपण जाणून घेऊया. दररोज किंवा वारंवार अल्कोहोल घेतल्यामुळे म्हणजेच दारू घेतल्यामुळे काय होतं, सुरुवातीला काही दिवस त्रास जाणवू शकत नाही, पण काय होतं, पण दीर्घकाळ म्हणजे जास्त दिवस घेतल्यानंतर त्यांना लिव्हर डिसीज, नंतर हाय ब्लड प्रेशर, BP वाढू शकतो तुमचा, हृदयाचे आजार होऊ शकतात वेगवेगळे, काही तर कॅन्सरसुद्धा होतात फक्त दारू पिल्यामुळे. नर्व डॅमेज म्हणजे नसा खराब व्हायला लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्कोहोल डिपेंडन्सचा धोका वाढू शकतो. म्हणजे दारू रोजच प्यावी लागते, जर दारू नाही पिलं तर त्याला काहीच कळणार नाही. तर अल्कोहोल शरीरात गेल्यावर काय होतं, आता म्हणजे अल्कोहोल म्हणजे दारूलाच इंग्रजीमध्ये अल्कोहोल म्हणतात. आता जर हे शरीरामध्ये गेलं तर काय होतं, अल्कोहोल काय करतं, दारू काय करते, पोट आणि लहान आतड्यापासून आतड्यातून हे रक्तामध्ये शोषलं जातं. पोटातून आणि लहान आतड्यामधून हे रक्तामध्ये जातं. त्यामुळं काय होतं, हे मेटाबॉलिझम म्हणजे आपण जे खाल्लं, आता आपण अन्न खातो त्याचं पचतं कुठं, तर ते पोटामध्ये पचतं. पण हे दारू पिल्यामुळे हे काय होतं, डायरेक्ट रक्तामध्ये जातं आणि रक्तामुळे गेल्यामुळे ते रक्त शुद्ध कुठं करायला जातं, लिव्हरमध्ये जातं. म्हणजे लिव्हरमध्ये ते मुख्य दारू पचते. तर काय होतं, अल्कोहोलचं पचन होत असताना काय होतं, ॲसिटल्डिहाइड सारखे पदार्थ तयार होतात आणि हे पदार्थ काय शरीरासाठी खूप हानिकारक असतात. त्याच्यामुळे आणि शिवाय आपल्या लिव्हरकडे गेलं, आता लिव्हरकडे मर्यादित मेटाबॉलिक कॅपॅसिटी असते, जास्त वेळ ते हे करू शकत नाही, रक्त शोधित करू शकत नाही, कारण त्याच्यात हार्मफुल घटक आहेत. म्हणून सतत दारू पिण्यामुळे लिव्हरवर त्रास येतो आणि लिव्हर खराब होऊ शकतं. आपण आधी कोणतं काय खराब होणार ते सगळं नंतर जाणून घेऊया. सर्वात आधी होणारा परिणाम कशावर होतो, तर लिव्हरवर होतो, कारण लिव्हरमध्येच रक्तामधली दारू लिव्हरमध्ये जाऊन तिथंच पचते. आता ह्याच्यासाठी काय होतं, जास्त दिवस दारू पिल्यामुळे आता पहिल्यांदा लिव्हर काय होणार, लिव्हरला फॅटी लिव्हर होणार, म्हणजे लिव्हर तुमचं जाड जाणार, त्याच्यावर जाड होणार, त्याच्यावरती मांस तयार होणार. मग ह्याच्यामध्ये काय लिव्हरमध्ये चरबी जमा होऊ शकते. नंतर अनेकदा सुरुवातीला लक्षणे पण नसतात बरं का, काही वेळी लक्षणे पण नसतात, पण भरपूर वेळा तर वेगवेगळी लक्षणे असतात. नंतर परत अल्कोहोल रिलेटेड हिपॅटायटिस म्हणजेच लिव्हरचं इन्फ्लेमेशन होतं, इन्फेक्शन होतं लिव्हरमध्ये इन्फ्लेमेशन होऊ शकते. आणि ह्याची लक्षणे काय आहेत तुमच्या लिव्हरला, आता तुम्ही समजा जास्त दिवस झालं दारू पित आहे, आता तुमचं लिव्हर चांगलं आहे की नाही तुम्ही ते कसं ओळखणार, तर त्याची लक्षणे काय आहेत, जर तुम्हाला भूक कमी लागत असेल, सतत मळमळ होत असेल, पोटदुखी होते अधूनमधून, ताप येतोय, कावीळ, अशक्तपणा जाणवत असेल, तर तुम्हाला लिव्हर इन्फ्लॅमेशन झालेलं असू शकतं. आता नंतर अजून लिव्हर सिरोसिस देखील एक आजार आहे. काय होतं, दीर्घकाळाच्या नुकसानामुळे लिव्हरमध्ये काय होतं, कायमस्वरूपी स्केरिंग होऊ शकते, म्हणजे मार्क होऊ शकतात, काय रेषा पडू शकतात, लिव्हर काळं होऊ शकतो आणि त्याच्यामुळे देखील तुमच्या लिव्हरवरती परिणाम होतो. मग ही झाली पहिली गोष्ट, पहिला परिणाम झाला कशावरती, लिव्हरवरती झाला. नंतर काय होऊ शकतं, अजून तुमच्या पाय पोटाला सूज येऊ शकते. ह्याच्यामुळे सूज आल्यानंतर काय होणार, ते कधी येणार सूज, संध्याकाळी किंवा रात्री येणार किंवा सतत सूज येणार, पायाला पाय दुखणार तुमचे, जास्त वेळ हे राहणार. नंतर कावीळ होऊ शकते. नंतर रक्तस्राव म्हणजे थोडं लागले की लगेच रक्त बाहेर येणार. नंतर कन्फ्युजन, त्याला काही कळणारच नाही काय करते काय नाही.
पोटात पाणी होऊ शकतं. कशात लक्षण आहे? लिव्हर सिरोसिस झाल्याचं, म्हणजे पोटात पाणी झालं, म्हणजे असायटीस झालं, पोटात पाणी भरते, ते काढावे लागते. आणि हे काय, आणि ह्याच्यामुळे नंतर पुढे जाऊन गंभीर लिव्हर फेल्युअर सुद्धा होऊ शकतं. म्हणजे तुमचं यकृत हे फेलच होऊ शकतं, परत त्याचा काही उपाय नाही आहे. की जसं की ते वेळीच तुम्हाला थांबवणं खूप महत्त्वाचं आहे. आता वेळीच कसं थांबवणार? तुम्ही दारू बंद करू शकता. बंद कशी करायची ती देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्या आधी आपण काय बघू, आता दारू जर जास्त दिवसानंतर घेतली, आता लिव्हरवर होणारा परिणाम आपण बघितला आहे, पण आता त्याचा मेंदू आणि नसांवरती काय परिणाम होतो नेमकं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर दररोज दारू पिला तुम्ही तर पहिल्यांदा काय होणार? तुमचं लक्ष विचलित होणार, एका ठिकाणी लक्ष लागणारच नाही. नंतर तुम्हाला मेमरी प्रॉब्लेम्स व्हायला लागणार, म्हणजे तुम्हाला आठवणार नाही ठीक काय होत होतं, काय आठवतं ते आठवणार नाही. नंतर तुम्हाला रिॲक्शन टाईप कमी होणार, म्हणजे तुम्हाला कोणतरी बोलताना उशीर होणार, किंवा तुम्हाला कोणीतरी हाणलं असं कळायला उशीर होणार, काय टोचवलं ते कळायला उशीर होणार. नंतर सतत तुम्ही चिडचिडपणा होणार किंवा एकदम खुश होणार, असं सारखं तुमच्या ह्याच्यात चिडचिड होणार, खुश होणार, असं सतत बदल होत राहणार. नंतर तुम्हाला टेन्शन खूप जास्त येणार, हातापायांना मुंगे येणार, जळजळ होणार खूप जास्त होऊ शकते. काय होतंय? कारण दीर्घकाळ जास्त दिवस जर जास्त दारू पिला तर त्याच्यामुळे काय होतं? विटॅमिन B1 ह्याची शरीरामध्ये डिफिशियन्सी व्हायला लागते. आता ह्याच्यामुळे काय होतं? हे सगळ्यांमध्येच होतं असं काय का विटॅमिन B1 डिफिशियन्सी? तर नाही, पण जास्त जणांमध्ये होऊ शकतं. आणि ह्याच्यामुळे काय होतं? गंभीर न्यूरोलॉजिकल कंप्रेशन, म्हणजेच नसांचे वेगवेगळे आजार होऊ शकतात. आता ह्याचा चौथा परिणाम काय आहे? हृदयावरती काय परिणाम होतो? आता हृदय तर सगळ्यात महत्त्वाचं. आजकाल आपण बघतो हार्ट अटॅकची किती जास्त पेशंट वाढत आहेत, अँजिओप्लास्टी करावी लागते, कोरोनरी आर्टरी डिसीज, असं वेगवेगळे किती आजार वाढत आहेत. आता हृदयावरती काय परिणाम होतो? तर पहिल्यांदा जास्त किंवा दीर्घकाळ जर दारू पित असाल तुम्ही तर तुमचा BP वाढते. BP वाढला म्हणजे काय? रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढला म्हणजे काय? रक्त कोण शरीराला पुरवते? हार्ट पुरवते. हार्ट सगळं असं बंद चालू होऊन सगळ्या नसांमधून शिरामधून रक्त आपल्याला पूर्ण पायाच्या बोटापर्यंत डोक्यापर्यंत पाठवते सगळं हार्टच. पण जर ह्याचं जर प्रेशर असं फास्ट वाढलं तर काय होणार? हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढू शकते तुम्हाला. नंतर इरेग्युलर हार्टबीट्स, म्हणजे हार्टबीट असतं आपल्या आता हृदयाचं, डॉक्टर इथं स्टेथोस्कोप लावून ऐकतो, तिथं लावून ऐकत असतो धुक धुक धुक. मग ते काय होतं? कधी एकदम फास्ट होणार तुमचं हार्टबीट, कधी एकदम स्लो होणार. नंतर हृदयाचे जे मसल आहेत, हृदयाचे मसल्स ते कमकुवत होऊ शकतात तुम्हाला त्याच्यामुळे हृदय बंद पडण्याची शक्यता वाढू शकते. नंतर स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. म्हणून थोडे अल्कोहोल रोज घेतल्याने हृदय निरोगी राहते हा दावा करून अल्कोहोलची सूट करणे योग्य नाही. तुम्ही जर कोणाला सांगत असाल दररोज थोडं दारू प्या आणि तुम्ही निरोगी राहताय, थोडी दारू प्या तू नीट राहते, तर हे बरोबर आहे का? अजिबात नाही. हे असं करायचं नाही. आणि तुम्हाला कोणी देखील सांगितलं असेल तर अजिबात हे ऐकू नका, कारण हे एकदम चुकीचं आहे. नंतर आता पाचवा काय परिणाम होतो? ब्लड प्रेशर, म्हणजे तुमच्या BP वरती काय होतं? आता वाढते म्हणून सांगितलं होतं मी. अल्कोहोलमुळे काय होतं? काही लोकांमध्ये ब्लड प्रेशर वाढू शकतो. जर आधीपासून जर वाढलेलं असेल, हायपरटेन्शन असेल, तर नियमित अल्कोहोल आणि सेवन नियंत्रण अधिक कठीण ठरू शकतं. म्हणजे अगोदरच वाढलेलं आहे, अजून सतत दारू पिते, अजून जास्त वाढतं आणि लवकर वर जाण्याची शक्यता जास्त आहे. नंतर कॅन्सरचा धोका होऊ शकतो. अल्कोहोल सेवन अनेक प्रकारच्या कॅन्सरच्या वाढलेल्या जखमेशी संबंधित आहे. आता कसं? कुठला कॅन्सर होऊ शकतो दारू पिल्यामुळे? माउथ कॅन्सर होऊ शकतो, थ्रोट कॅन्सर, घशाचा कॅन्सर होऊ शकतो, इसोफॅजियल, इथे एक इसोफॅगस म्हणून असतं अन्ननलिकेचा भाग, त्याचा कॅन्सर होऊ शकतो. लिव्हर कॅन्सर, लिव्हर एक ऑर्गन असतं, त्याचा कॅन्सर होऊ शकतो. कोलोरेक्टल कॅन्सर होऊ शकतो. ब्रेस्ट कॅन्सर, महिलांमध्ये आपण बघतोय ब्रेस्ट कॅन्सर होतं. खूप वेळा त्यांना ब्रेस्ट काढावं लागतं, म्हणजेच त्यांचं स्तन साईडला काढून ठेवावं लागतं. हे अनेक जणांना होतं. अल्कोहोलसाठी कॅन्सरच्या बाबतीत पूर्णपणे रिस्क फ्री पातळी निश्चित झालेली नाही. कारण काय जण पेशंट काय म्हणते, मला सांगा एवढी मी दारू पितो, कारण दारू तर माझ्याच्याने सुटत नाही आहे, मग एवढी दारू पिल्यानंतर मला कॅन्सर होणार नाही असं मला सांगा डॉक्टर. पण असं अजिबात नाही. का नाही? कारण तुम्हाला चान्सेस किती अजून हे सिद्धच झालेले नाही. कोणी ते अभ्यास करायला चालू आहे पण ते अजून हे झालेलं नाही. प्रत्येक पेशंटनुसार त्याच्या शरीराची साथ असते, त्याच्या शरीराची वेगळी रचना असते. रचना म्हणजे त्याचा शरीराचा रिस्पॉन्स करण्याचा पद्धत वेगळी असते, त्याच्यामुळे सांगता येत नाही. आता पोट आणि पचन संस्थेवरती दररोज दारू पिल्यामुळे काय होतं?
तर पहिल्यांदा पोटाचं गॅस्ट्रायटिस होता. गॅस्ट्रायटिस म्हणजे इन्फ्लमेशन आहे पोटामध्ये. ॲसिड रिफ्लेक्स, सतत ॲसिड, पित्ताचा त्रास वाढतो, पोटदुखी होते, मळमळ होते, उलटी होते यांचं. आणि ह्याच्यासारख्या अजून समस्या, पित्ताच्या त्रासाच्या अजून समस्या वाढू शकतात. दीर्घकाळ जर तुम्ही जास्त दारू पित असाल त्यामुळे काय होतं, पॅनक्रियाटायटिस होऊ शकतो. आता पॅनक्रियाटायटिस म्हणजे पॅनक्रियाज हा आपल्या शरीरामध्ये एक अवयव आहे आणि त्याचं जर ते इन्फ्लमेशन झालं तर काय होतं. आता तुम्ही सांगताय, तुम्ही म्हणला मी जास्त दिवस झाले दारू पिते, आता माझं पॅनक्रियाज चांगलं आहे की नाही मी कसं ओळखू. तर मी पॅनक्रियाटायटिसची काही गंभीर लक्षणे सांगतो. आता तुम्ही ते ओळखता येईल, जर तुमच्यामध्ये ती लक्षणं दिसली तर तुम्हाला ते ओळखता येईल. कुठले लक्षण आहेत. पहिल्यांदा तीव्र वरच्या पोटात दुखतं. पोट असतं आपलं, हे वरचं पोट, पोटाचे 9 भाग करायचे, 3 रेषा मारायच्या पोटावर आडव्या. सगळ्यात वरची रेषेच्या वर काय तिथं जर दुखत असेल तर तुम्हाला पॅनक्रियाटायटिस आहे हे म्हणून समजायचं. नंतर दुखणं काय होतं, पाठीकडे जात असेल तुमच्या तर तुम्हाला पॅनक्रियाटायटिस झाला म्हणून समजायचं. सतत उलट्या होतात, ताप येतोय, अशी लक्षणे असल्यास काय करा, तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे, कारण पॅनक्रियाटायटिसमुळे वेगवेगळे अजून आजार वाढू शकतात, म्हणून त्वरित डॉक्टरांकडे जावं ही लक्षण सांगितलं. आता किडनीवरती काय परिणाम होतो, तर दारू थेट आणि अप्रत्यक्षपणे किडनी हेल्थवर परिणाम करू शकतो. कसं, तर यामुळे काय होतं, दारू जास्त पिल्यामुळे डिहायड्रेशन. आता किडनी काय शरीरातून पाणी बाहेर काढतं लघवी वाटे, पण जर जास्त दारू पित असेल तर डिहायड्रेशन होतं, कारण किडनीने जास्तच काम करायला लागलं दारू पिल्यामुळे. जास्तच शरीरातलं जास्तच पाणी काढलं तर तुमचं तोंड सतत कोरडं पडणार, तुम्ही डिहायड्रेट होणार. काय अजून ब्लड प्रेशर वाढणार, ह्याच्यामुळे ब्लड प्रेशर देखील वाढू शकतं. का वाढू शकतं, कारण किडनीला काम वाढलं, किडनीचं काम वाढलं की किडनीला रक्त जास्त लागणार आणि रक्त जास्त लागलं तर मग रक्त कोण देतं आपल्याला, हृदय देतो ती किडनीला. आता हृदय किडनीला रक्त जास्त द्यायसाठी त्याला फास्ट काम करावं लागलं आणि फास्ट काम केलं की तुमचा ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब वाढणारच आहे. त्याच्यामुळे हे सगळं होऊ शकतं. नंतर काय होतं, इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स होता. इलेक्ट्रोलाइट कसे इम्बॅलन्स होतात मंडळी, तर पहिलं किडनीचं काम काय आहे, आपल्या शरीरातून न लागणारे पदार्थ बाहेर काढणे. का, आता बाहेर कसं काढतं, मूत्रावाटे म्हणजे लघवी वाटे ते बाहेर काढतात, आणि लघवी देखील म्हणजे रक्तातील पाण्याचं प्रमाण कोण काढतं, किडनीच बाहेर काढते. पण काय होतं, याच्यामध्ये जर किडनीचं काम वाढलं, आता किडनी फास्ट काम करायला लागली, मग किडनीला देखील फास्ट काम करताना काय होतं, तिला देखील कळत नाही कसं काय करायचं, काय महत्त्वाचे घटक आहेत, काय महत्त्वाचे घटक नाहीत, ती सुद्धा ते काढू शकते. जे शरीराला लागायचे आहेत ते सुद्धा इलेक्ट्रोलाइट काढू शकते. आणि ह्याच्यामुळे काय होतं, शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट हे कमी जास्त होतात, म्हणजेच इम्बॅलन्स होतात. मग जास्त अल्कोहोलमुळे आणि लिव्हर डिसीज असल्यास, तुम्ही जास्त अल्कोहोल घेता आणि लिव्हर डिसीज असल्यास किडनी कॉम्प्लिकेशनचा धोका आणखी जास्त वाढू शकतो. जर तुमचा लिव्हर आधीच खराब झाला आहे, तुम्ही जास्त दारू घेताय तर किडनी कॉम्प्लिकेशनचा त्रास अधिक वाढू शकतो. नंतर जास्त दारू घेत असाल तर अल्कोहोलमुळे झोपेवर परिणाम काय होतात जाणून घ्या. तर अल्कोहोल घेतल्यावर लगेच झोप येते, हे खरं असू शकतं, कारण हे बऱ्याच पेशंटमध्ये येते. पण त्यामुळे काय होतं, झोपेची गुणवत्ता खराब होऊ शकते. काय होतं, रात्री अचानक वारंवार जाग येऊ शकते. अल्कोहोल हा झोपेचा नैसर्गिक पॅटर्न बिघडवू शकतो. म्हणजे कशी झोपले पाहिजे ते तसं झोपू शकत नाही, पॅटर्न बिघडवतो. झोप येते मान्य आहे तुम्हाला, काय जणांना येते, सगळ्यांना नाही. पण काय होतं, जर झोप येते आणि हे रात्री जाग येऊ शकते तुम्हाला, हे सगळं होऊ शकतं. नंतर वजन आणि पचन संस्थेवरती काय परिणाम होतो. काय, अल्कोहोलमध्ये काय असतं, म्हणजे दारूमध्ये कॅलरीज असतात जास्त, आणि कॅलरीजमुळे आपलं वजन वाढायला हे असते. त्यामुळे जर तुम्ही सतत नियमित दारू पित असाल तर तुमचं वजन वाढू शकतं. पोटाची चरबीमध्ये वाढ होऊ शकते, पोटाची चरबी जास्त वाढू शकते, कारण कॅलरीज जास्त असतात आणि जास्त कॅलरी आपल्याला लागत नाही, ते पोटाची चरबीमध्ये वाढ होते. ट्रायग्लिसराइड्स वाढू शकतात, यांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे वजन आणि पचन संस्थाही व्यवस्थित काम करत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती लोड येतो. परत पोट वाढतं आणि जाड झालेलं हे खूप वाईट आहे, कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे आजार होऊ शकतात. तुम्हाला जाड झाला तर ते अजून दारू पित आहे, मग तुम्हाला अजून वेगवेगळे आजार होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला डायबिटीस सुद्धा होऊ शकते. वेगवेगळे पण कामं करता येणार नाही, तुम्हाला दररोजचे नॉर्मल कामं करता येणार नाही, हे सगळं होऊ शकतं. अजून अल्कोहोल डिपेंडन्स होऊ शकते. आता हे महत्त्वाचं आहे. अल्कोहोल डिपेंडन्स म्हणजे काय, तर अल्कोहोल म्हणजे दारूवर तुम्ही अवलंबून राहतात. दारूवरच तुम्हाला दारू नाही दिली तर काहीच कळणार नाही. जर व्यक्तीला माणसाला काय असेल, जर दारू कमी करायची खूप जास्त इच्छा आहे,
पण त्याचं होतच नाही. मला ते एखादा माणूस आपण बघतो आणि म्हणतो मला सुद्धा दारू पिऊ वाटत नाही, दारूमुळे लय नुकसान होतं आहे, मला पिऊ वाटत नाही, कमी करायचं आहे, पण त्याला स्वतःला कमीच करता येत नाही. का? कारण तो अल्कोहोल डिपेंडंट म्हणजे दारूवरती अवलंबून राहिला आहे. आता पहिलं आता थोड्या दारू पिली की जरा चांगलं वाटत होतं, बरं वाटत होतं, पण आता काय होते, आता थोड्या दारूमध्ये भागतच नाही, आता अजून जास्त वाटते दारू. दारू पिलं पहिलं कसं भारी वाटत तसं भारी वाटत नाही, आता अजून जास्त दारू लागते, त्याच्यामुळे हे अजून खराब आहे. आता दारू मिळवण्यासाठी किंवा पिण्यासाठी खूप वेळ जातो. ह्याच्यामुळे काय होतं, खूप वेळ जातो, भांडणं करतात. आता दारूच्या दुकानात आपण बघतो दारू पिऊन तिथं पडलेले असते, बाहेर पडलेले असते, गर्दी असते, तिथं भेटतं नाही भेटतं तरी पण तिथं दारू पिऊन पडतात राहतात. ह्याच्यामुळे काय होतं, काम किंवा कंबरदुखीवर परिणाम होऊ शकतो, कारण काम नीट करता येणार नाही दारू पिल्यानंतर. तुम्ही जर नीट नाही उभं राहिला कुठं देखील पडला तर कंबरदुखी देखील वाढू शकते. काय वेळी काय होतं, दारू न घेतल्यावर काय होतं, विड्रॉल सिम्पटम सुद्धा होऊ शकतात, म्हणजे दारू बंद केल्याची लक्षणे सुद्धा जाणवू शकतात. कारण एखादा माणूस जर खूप दिवसापासून सतत दारू पित असेल आणि त्याने अचानकपणे एकदम दारू बंद करणे, तर हे योग्य आहे का? तर अजिबात योग्य नाही. त्याच्याकडे प्रॉपर डॉक्टरांकडे जावं, डॉक्टर जशी सांगतील तशी बंद करा. कारण हे अल्कोहोल यूज डिसऑर्डर हे वेगवेगळे असू शकतात. आता अल्कोहोल विड्रॉल्स धोकादायक का असू शकतं, म्हणजे एखादा माणूस आहे, तो भरपूर दिवसापासून दारू पितो, 2 वर्ष झालं तर कंटिन्युअसली दारू पितोय आणि त्याला आता त्याने लय कळायला लागलं, त्याला हे करायला लागलं, पण एकदम त्याने दारू बंद केली. तर असं बंद करून चालणार आहे का? एकदम अजिबात बंद करून चालणार नाही एकदम. त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जावा, डॉक्टर योग्य ते गोळ्या औषध देतील, काय योग्य तो सल्ला देतील आणि त्यांनीच तेव्हाच बंद केली पाहिजे. दररोज जर हेवी ड्रिंकिंग करणाऱ्या व्यक्तीने अचानक स्वतःहून दारू घेण्याचे बंद केले तर धोकादायक ठरू शकतं. का धोकादायक करू शकतं? तर ह्याच्यामध्ये कोणती लक्षणे दिसतात? जर समजा तुम्ही अचानक बंद केली तर ह्याच्यामध्ये तुमचा हात थरथर कापायला सुरुवात होऊ शकते, घाम येऊ शकतो, नंतर अँझायटी, स्ट्रेस येऊ शकतो, टेन्शन येऊ शकतं, झोप लागणार नाही, मळमळ होऊ शकते, हृदयाची धडधड तुम्हाला स्वतःला जाणवू शकते, भ्रम करू शकतो माणूस. आता हे तर नाही, जी वस्तू नाही, आता मुंग्या चालताना दिसत आहेत, आता मुंग्या तिथं नाहीतच, पण मुंग्या कशा दिसतात? माणूस कपडे झटकायला लागते, हे मुंग्या आहेत माझ्या कपड्यावर, हे झटक इथं मुंग्या आहेत, तो तिथं साप आहे, त्या लिंबाच्या झाडाखाली कोणतरी उभा राहिले, हे सगळं त्याला जाणवू शकतं. हे बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे. का? कारण ते दारू विड्रॉल सिम्पटम आहे, अल्कोहोल विड्रॉल सिम्पटम हे असू शकतं. हॅल्युसिनेशन्स जाणवू शकतात, नंतर अजून त्याला सिझर्स येऊ शकतात, फिट्स येऊ शकतात, थरथर कापतात, अचानक उलट्या येतात तोंडातून. हे अजूनही जास्त कॉम्प्लिकेशन आहे मित्रांनो, हे सगळं करून चालणार नाही. याच्यासाठी हेवी डेली ड्रिंकर असल्यास अल्कोहोल बंद करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. आता कोणत्या तपासण्या कराव्यात? तर डॉक्टर सांगतो तुम्हाला कोणत्या तपासण्या केल्या पाहिजे. जनरली कोणत्या तपासण्या करता डॉक्टर मी सांगतो, परिस्थितीनुसार करतो. तुमचे पेशंट किती दिवसापासून दारू पितो आहे, किती वयाचा आहे ते, त्याच्या शरीरावरती कोणते लक्षण आहे, त्याचं वजन किती, वय किती, घरामध्ये पहिलं कोण दारू पित होतं का, कोणाला कोणता आजार होता का, ह्याच्यावरून डॉक्टर ठरवतो. आता याच्यावरून काय ठरवणार? ब्लड टेस्ट कोणती करायची? तर रक्त चेक करायचं, कंप्लीट ब्लड काउंट, अजून लिव्हर फंक्शन, लिव्हर तर खराब झालं नाही ना त्याचं, तुमचं लिव्हर फंक्शन टेस्ट करू शकतो. बिलिरुबिन हे लिव्हर हे करतं, बिलिरुबिन, अल्ब्युमिन, त्यांचं शरीरामध्ये अल्ब्युमिन किती क्वांटिटी आहे ते चेक करू शकतं. किडनीवर तुमच्या काय परिणाम झाला आहे का ते बघायसाठी किडनी फंक्शन टेस्ट करू शकतो. इलेक्ट्रोलाइट्स चेक करू शकतो. इलेक्ट्रोलाइट्स जर किडनीचं फंक्शन कसं आहे, किडनीने जास्त बाहेर काढले आहेत का, कमी काढले आहेत का, बरोबर आहेत, ते करायसाठी इलेक्ट्रोलाइट्स चेक करू शकतो. रक्तामध्ये साखर किती ती बघू शकतो. तुमचं लिपिड कसं आहे हे बघू शकतो, सुचवू शकतो. गरजेनुसार गरज जर पडली, पाणी जर पोटात वगैरे आहे वाटलं तर अल्ट्रासाऊंड करू शकतो. नंतर लिव्हर बघण्यासाठी अजून दुसऱ्या वेगवेगळ्या टेस्ट करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, लिव्हर फंक्शन टेस्ट जरी नॉर्मल असला तरी अल्कोहोलमुळे पूर्णपणे नुकसान झालेलं नाही असं निश्चित होत नाही, कारण वेगवेगळ्या टेस्टमध्ये ते जाणवत नाही. आता तुम्ही कोणत्या डॉक्टरांना भेटलं पाहिजे? तर सुरुवातीला तुम्हाला जर दारू सोडवायची असेल, कोणत्या डॉक्टरांना भेटलं पाहिजे? तर पहिल्यांदा तुम्ही तुमचा फॅमिली डॉक्टर किंवा एखादा जवळचं फेमस जनरल फिजिशियन असेल तर त्याच्याकडे गेलं पाहिजे. नंतर तुम्ही गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टकडे जाऊ शकता, हिपॅटॉलॉजिस्टकडे जाऊ शकता. हिपॅटॉलॉजिस्ट म्हणजे स्पेशल लिव्हरचा डॉक्टर, त्याच्याकडे गेलं तरी फायद्याचंच आहे.
जर तुम्हाला जास्त ॲडिक्शन असेल, सुटत नसेल तर डॉक्टरकडे जाऊन, तर तुम्ही सायकॅट्रिस्ट म्हणून एक असतं, ते मेंटल हे असतं म्हणून त्याच्याकडे गेलं पाहिजे. म्हणजे मेंटल झालेला नसतो पेशंट, फक्त त्याच्या मनावर स्वतःचा ताबा नसतो म्हणून त्याच्याकडे जाऊन घेतलं पाहिजे आहार. आता अल्कोहोल घेता तुम्ही, दारू घेताय, तुम्ही कोणता आहार घेतला पाहिजे? तर आहार आणि अल्कोहोल म्हणजे दारूचे नुकसान रद्द करू शकत नाही. तरीही संतुलित आहार घ्यावा. तर संतुलित आहारामध्ये काय खाल्लं पाहिजे? तुम्ही भरपूर पालेभाज्या तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. तुम्ही फळे खा, डाळी आणि कडधान्य खा, संपूर्ण धान्य खा, ज्वारी, बाजरी, मका खा, यांच्या भाकरी खा. योग्य प्रमाणात प्रोटीन घ्या, प्रोटीन खाल्लं पाहिजे. अंडे खात असेल तर अंडे खावा, चिकन मटण खात असेल तर चिकन मटण खावा. वजनावर नियंत्रित लक्ष ठेवा, पुरेसं पाणी प्या. हे सगळं तुम्ही खाल्लं पाहिजे, कारण प्रोटीन, जास्त वजन वाढत असेल, डाळ वाढत असेल तर कॅलरी इंटेक कमी करा. जर तुम्हाला काय ह्याच्यावरती डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आता हे काय खायचं ते सांगितलं तुम्हाला, पण काय खाऊ नये ते सांगतो मी. तर जास्त तेलकट पदार्थ कमी करा खायचे. नंतर प्रोसेस्ड फूड कमी करा. जास्त साखर खाऊ नका. शुगरी ड्रिंक्स टाळा, बंद करा, कमी करा. जास्त मीठ वरून घेणे ते टाळा, कारण लिव्हर डिटॉक्स ज्यूस, काढे किंवा सप्लिमेंट असं कोणीही सांगितलं तर विश्वास ठेवू नका. एखादं फेमस आयुर्वेदिक डॉक्टर असेल तुम्हाला, चांगला फेमस, तर त्याच्याकडे जाऊन तुम्ही गोळ्या औषध घेऊ शकता. तोही चांगलं मार्गदर्शन करणार तुम्हाला. अल्कोहोल म्हणजे दारू टाळण्याचा सर्वात चांगला मार्ग काय आहे? तर मी मार्ग सांगतो तुम्हाला. जर तुम्ही दारू घेत नसाल तर फक्त हेल्थ बेनिफिट मिळवण्यासाठी दारू घ्यायला चालू करू नका. कारण काय जण काय करते, दारू पिण्याचे फायदे, एखादा मित्र असतो आपला, दारू पिण्याचे खूप चांगले फायदे आहेत, चल ना दारू पिऊ असं म्हणतात. पण हे योग्य आहे का? योग्य नाही. जर घेत असाल आणि ते कमी, जर तुम्ही दारू घेताय ना, तर ते तुम्हाला जर कमी करायची दारू, तर कशी कमी केली पाहिजे, किती आणि किती वेळा पिता ते लिहून ठेवा. तुम्ही आता म्हणजे 1 ग्लास पिता, 2 ग्लास पिता, एवढी 1 बॉटल पिता, ते किती वेळा पिता ते तुम्ही एका डायरीमध्ये लिहून ठेवा. तुम्ही कधी काय वाटल्यानंतर जास्त पिता, जेव्हा जास्त टेन्शन आलं तेव्हा तुम्ही जास्त पियला चालू करता, किंवा असंच पिता मज्जा म्हणून, किंवा करमत नाही, चक्कर आल्यासारखं वाटतं दारू पिता, हे सगळं लिहून ठेवा. पहिल्यांदा काय करा, अल्कोहोल फ्री डेज, म्हणजे ह्या दिवशी आपण दारू प्यायचीच नाही, हा दिवस सेपरेट ठेवा. असं ठेवा म्हणजे कमी व्हायला चालेल. घरामध्ये जर दारूच्या बाटल्या वगैरे ठेवत असाल, साठवत असाल, तर ते साठवणं किंवा ठेवणे टाळा. याच्यासाठी जर तुम्हाला दारू बंद करायची असेल तर मित्र आणि कुटुंबाची मदत घ्या. दारुडे मित्र आहेत, चला कशाला बंद करतो, चला आपण सगळे मिळून पिऊ, पार्टी करू, तर असं म्हणत असतील तर ते बंद करा. अशा लोकांची साथ सोडून द्या तुम्ही. जर खूपच जास्त दारू पिऊ वाटत असेल, बंदच करू वाटत असेल, डॉक्टरांची मदत घेऊ शकता तुम्ही. हे जर तुम्ही दररोज जास्त दारू पित असल्यास स्वतःहून अचानक बंद करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या शरीरावरती कुठे काय परिणाम झाला, तुमच्या किडनीवरती, लिव्हरवरती, रक्तामध्ये इलेक्ट्रोलाइट्सवरती काय परिणाम झालाय का, ते सगळं अगोदर डॉक्टर बघणार, आणि ते बघितल्यानंतरच तुम्हाला ठरवता येणार आहे तुम्हाला काय परिणाम झाला असेल. ते सगळी माहिती ते डॉक्टर माहिती काढूनच तुम्हाला देणार आहे. अजून काय कधी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे तातडीने, काय आहे, असं काय आहे का? तर मी सांगतो, पहिल्यांदा तुम्ही हे नीट आहे का काळजीपूर्वक का, कारण हे महत्त्वाचं आहे. डॉक्टरांकडे कधी तातडीने गेलं पाहिजे. तर त्याआधी जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर कृपया मंडळी व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण बघूच लास्टला ते तातडीने डॉक्टरांकडे कधी गेलं पाहिजे तुम्ही, तर डोळे किंवा त्वचा पिवळी होत असेल, रक्ताची उलटी होत असेल, संडास म्हणजे विष्ठा पातळ होत असेल, पोटाला अचानक मोठी सूज आली असेल, खूप जास्त पोटदुखी होत असेल, सतत कन्फ्युजनमध्ये राहत असेल, हे करू का ते करू कळत नसेल, सीझर्स होत असतील, श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तातडीने वैद्यकीय मदत घेतली पाहिजे तुम्ही. अजून काय, दररोज दारू घेतल्यामुळे सुरुवातीला काहीच त्रास जाणवला नाही म्हणून शरीर सुरक्षित आहे असं अजिबात समजू नका. का तर अल्कोहोलचा परिणाम लिव्हरसोबत मेंदूवर होऊ शकतो, हृदयावरती होऊ शकतो, पॅनक्रियाजवरती होऊ शकतो, नसांवरती होऊ शकतो, तुम्हाला कॅन्सर होण्याची रिस्क वाढू शकते. अल्कोहोल न घेणे हे सर्वात कमी जोखमीचा पर्याय आहे. का
कारण दारू पिल्यानंतर एवढे नुकसान आहे, त्यांनी फायदा काय आहे, थोडं टेन्शन कमी होते किंवा काहीतरी वाटतं, पण त्याची सवय लागू शकते ना. त्याच्यामुळे दारू पिणं तुम्ही टाळलं पाहिजे. तुम्ही रोज थोड्या किंवा जास्त मोठ्या प्रमाणात दारू घेत असाल तर ते त्वरित बंद करा. जर बंद होत नसेल, डॉक्टरांची मदत घ्या. मी सांगितलेली माहिती पूर्णपणे बरोबर आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुमचं मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. आपल्या ह्या चॅनलवरती म्हणजेच वैद्य ऋषिकेश फडतरे या चॅनलवरती आपण असेच व्हिडिओ घेऊन येत असतो. आता जरा माझी परीक्षा चालू आहे म्हणून दररोज व्हिडिओ येणं शक्य नाही, पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आपल्या बरेच व्हिडिओज टाकलेले आहेत पहिले चॅनलवरती. तुम्हाला कोणता डाऊट आला असेल तर तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे का ते पहा. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचं कमेंटचं नक्कीच उत्तर दिलं जाईल, ते पण लवकरात लवकर. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.